चला अगदी आमचे परममित्र विशाल प्लीज आपण कॉम्बॉक्स मध्ये पोहोचा. दाफलकावरती मात्र इथे आपण पाहू शकता तिथून फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. या सामन्यामध्ये सध्याच्या घडीला पोंड्याचवाडी टीम अपोजिट आपण बघताय तर नातकुळा जांभूळवाडी संघ या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर अगदी आमचे साथी समालोचक अगदी सोनू आगिवला सर जर कुठे असेल तर त्यांना विनंती असेल की आपण प्लीज कॉम्बॉक्स मध्ये या. नवनिर्माणित फाईट जी मात्र आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. पुढेच एकदा या ॲक्शन मध्ये खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत पोंड्याचीवाडी आणि त्यांच्या विरोधात नातकुळा जांभूळवाडी या दोन टीमच्या माध्यमातून. चांगलं बॅटल जे मात्र आपल्याला पुढे एकदा मैदानावरती पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित तिथे आपण दाखल झालेला पाहत आहे. रोहिदास गोलंदाजी करतोय. समोरच्या दिशेला पहिला आसबॉल आणि पहिल्या वरती फटका बसलाय. लॉग ऑफ डाऊन दी बॉल पकडला जातोय. जाईल मध्ये पहिला विकेट गमवत असताना फलंदाजी करणारा पोंड्याचवाडी संघ आपण पाहाल. फलंदाज बाद पहिल्या चेंडूवरती इथे जर पाहायला गेलं तर चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये या सामन्यामध्ये मात्र बनवली आहे. गोलंदाजी करणाऱ्या नातकुळा जांभूळवाडी संघाच्या गोलंदाज रोहिदास या गोलंदाजाने एक चांगला ऑलराऊंडर जो मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नातकुळा जांभूळवाडी संघाचा बेटर खेळाडूच्या करतर अग्रजाने ख्यातीमधलं हे नाव भरपूर चर्चेतलं आहे जांभूळवाडी संघाचं आणि तेच नाव सध्या मैदानामध्ये आपण पाहू शकतात. गोलंदाजी करत असताना पहिला बॉलवरती सफलतेचा इशारा जो मात्र इथे दिलेला आहे. विकेट मिळाला. बेडा खाता खोले परतलेत. फलंदाजी करत असताना पहिले बॅटर सामन्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या अगदी पुण्यचवाडी संघाचे नवीन बॅट्समन मैदानावरती आपण पाहताय रवी तिथे दाखल होत आहेत. खेळपट्टीवरती सध्या फलंदाजीसाठी रोहित मैदानावरती फलंदाजीसाठी दाखल झालेला आपण पाहाल. मॅच जर पाहायला गेलं तर इथून सन्मानजनक दाफलकावरती खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फर्स्ट इनिंग मध्ये पुण्याचवाडी टीमच्या माध्यमातून हाफ ट्रॅकर बॉल समोरचा दिसला फक्त आणि फक्त इथे दिशा दाखवण्याचा प्रयत्न बॅटर रवी करतायत. मिळाली जाईल पहिली सिंगल या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या अगदी या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल. बॅटिंग करत असताना अगदी पुण्याचवाडी टीमला पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर गमावला होता आणि त्याचमुळे इथे रन्स नाही तितकीच गरजेची होती कारण पहिल्या बॉलवरती विकेट जो मात्र गमावला गेला होता आणि धाव जरूर इथे अनिवार्य जे मात्र मिळालेले आपण पाहत आहे या स्कोरबोर्डला. हो इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पुढेच एकदा फटका बसलाय. शॉट फाईट डाऊन दी बॉल. डावाला अजून एक खिंडार फलंदाजी करणाऱ्या पोंड्याचवाडी संघाला फलंदाज बाद. विकेट्स मात्र इथून आता वारंवार गमावल्या जात आहेत. आज मनोबल खूप मोठं दिसतंय गोलंदाजी करत असताना अगदी या सामन्यामध्ये जांभूळवाडी संघाच्या गोलंदाजांचं पहिल्या षटकामध्ये आपण बघाल विकेट टेकर ठरला जातोय गोलंदाज रोहिदास मैदानावरती. 3 बॉलचा खेळ त्याने केलाय. मैदानावरती सध्या गोलंदाजी करत असताना बरोबर या सामन्यामध्ये आपण बघताय 2 विकेट आणि 1 धाव खर्च केली आहे. ॲज अ बॉलर म्हणून खरं तर तुमच्या टीमला जो योगदान द्यायचं आहे ते योगदान मैदानावरती गोलंदाज जरूर देत असताना आपण पाहाल. रोहिदास मैदानावरती गोलंदाजी करतोय आणि नेहमीच मी म्हणतो एका चांगल्या खेळाडूची चर्चा करताना उगाचच होत नसते. त्यासाठी करतर त्याही खेळाडूचा भरपूर सारा अगदी संघर्ष असतो आणि आज जे काही करतर अस्तित्व जे काही साम्राज्य तयार राहिलं या खेळाडूचं ते मेहनतीच्या जोरावरती आपण बघू शकाल. सध्या तरी 1 धाव जी मात्र दाफलकावरती आहे. 2 विकेट इथे खोलेत.
स्कोरबोर्डला एकच धाव आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये फलंदाजीसाठी सुदाम तिथे इंटर राहिले आहेत. हॉर्स टाकर एंडला मैदानामध्ये सुदाम दाखल होत आहेत. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न, फटका बसला आहे. जेलची संधी होती, थोडीशी दूर राहिली आहेत. समोर रन्स घेण्याचा प्रयत्न जो मात्र भरपूर चांगल्या कॉलिंग नुसार गेल्या दोन्ही बॅटर्सने. इथे आपण पाहताय 2 रन्स ज्या मात्र या बॉलवरती मिळायला जात आहेत 2च्या मदतीने. डावफलकाला आपण पाहिलं सध्या तरी या सामन्यामध्ये पोंढ्याचवाडी संघ फर्स्ट इनिंगमध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतोय. 2 विकेट जरूर गमावल्यात. थोडीशी साजेदारी बनवण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये होत असताना आपण पाहताय. स्कोरबोर्डला अगदी 3 धाबाच्या मात्र बॅटिंग करणाऱ्या पोंढ्याचवाडी संघाचा आपण पाहताय. गोलंदाज रोहिदास मैदानावरती गोलंदाजी करतोय. वरती विकेटनं गोलंदाजी होत असताना आपण बघाल या षटकामध्ये रोहिदासच्या मार्फत थोडीशी लेथ मागे ठेवली पडल्यानंतर एकसा बाउन्स जो मात्र खूप चांगला मिळतोय. गोलंदाज रोहिदास मैदानावरती डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये हवी तशी सुरुवात या सामन्यामध्ये नातखोळा जांभूळवाडी संघासाठी आपण बनलेली पाहताय. फलंदाजीला मात्र अक्सर इथे या खेळपट्टीवरती थांबून ठेवलेलं आहे. गोलंदाज रोहिदासने वेगवान चेंडू, गतिमंत बॉल. तिथे आपण पाहताय षटकाचा अंत इथे खूप चांगला होत असताना आपण पाहाल शेवटून 2 डॉट बॉल आले आहेत. आणि मैदानामध्ये आपण पाहाल पहिल्या षटकाचा खेळ संपलाय जिथे 2 विकेट 3 धाबा खर्च केल्यात. गोलंदाज रोहिदासने खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली सुरुवात या सामन्यामध्ये बनलेली आपण पाहताय. सध्या तरी या डाबामध्ये नातखोळा जांभूळवाडी संघासाठी हॅलो माईक चेक. थँक्यू सो मच प्रकाश भला सर यांचा आपण आवाज ऐकला. व्हॉइस ऑफ मुरबाड. अत्यंत चांगले समालोचक आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतात. खरं तर आज 4थी रात्र आणि 4थ्या रात्रीमध्ये कॉम्बॉक्समध्ये आम्ही त्यांच्यासोबत जोडले. त्यांचं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने मी करतोय सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतोय खरं तर मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मुजरा करून या स्पर्धेला करतोय सुरुवात. खरं तर आपण ही स्पर्धा पाहतोय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. आज मात्र पिंपळोलीकरांचा आणि शिळंदवाडीकरांचा मानाचा करंडा या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅच भरपूर चांगली होईल याच्यात मात्र शंका नाही आहे. आई गावदेव पिंपळोली वाडी व साहिल 11 शिळंदवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान व कृष्णा स्मृती चषक 2026 ही स्पर्धा पाहायला मिळते. खरं तर नाईटची स्पर्धा म्हटली तर भरपूर मेहनत करावी लागते आणि सध्या तरी दोन्ही टीमच्या वतीनं, दोन्ही गावाच्या वतीनं भरपूर मेहनत या मैदानावरती केली आणि खरं तर त्या मेहनतीला दाद द्यावी लागेल. भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते. नाईटची स्पर्धा म्हटली तर सुरुवातीला 15 ते 20 दिवसाच्या अगोदर हे संपूर्ण प्लॅनिंग करावं लागतं आणि त्यानंतरच कुठेतरी या नाईटच्या स्पर्धा सक्सेसफुल ठरत असताना पाहायला मिळतात. खरं तर आज आमच्यासोबत जोडले गेली आमच्या कॉम्बॉक्समध्ये ब्रदर स्पोर्ट लाईव्ह, ब्रदर स्पोर्ट इव्हेंट यांचं देखील मी कौतुक करेन. खरं तर क्लॅरिटी विथ क्वालिटी तुम्हाला सातत्याने पाहायला मिळते. खरं तर पारदर्शकेचं दुसरं नाव कोणतं असेल तर ब्रदर स्पोर्ट लाईव्ह, ब्रदर स्पोर्ट इव्हेंट. जेव्हा खरं तर ब्रदर स्पोर्ट लाईव्ह, ब्रदर स्पोर्ट इव्हेंट ही वाहिनी सज्ज असते ना तेव्हा तुम्हाला क्लॅरिटी विथ क्वालिटी हे तुम्हाला सातत्याने पाहायला मिळते. तब्बल 198 देशामध्ये स्पर्धा पोहोचवण्याचं काम ते चांगल्या पद्धतीने नेहमीच करत असतात. आज आमच्या टेक्निकल रूममध्ये जोडलेत अत्यंत आमचे जवळचे मित्र विकी पारदी सर असतील, आमचे कॅमेरामॅन बाला बसमाणी त्यांच्या बरोबरीने तुम्हाला पाहायला मिळतील सतीशजी मेंगाळ आणि राजू बसमा. हे 2 नाव मात्र तुम्हाला निश्चितच नवीन पाहायला मिळतील आणि सातत्याने यावर्षी मात्र कॅमेरामॅन वर्क म्हणून त्यांनी भरपूर चांगलं केलं आहे. त्यांचं मी करीन कौतुक. जावा पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिकडे तुम्हाला मॅच पाहायला मिळते. रेग्युलर गटातील ही 3री मॅच पाहायला मिळते. एका साईडने पोंडेवाडी या संघ तर दुसऱ्या साईडने पाहायला मिळतोय नाथखोळा जांभूळवाडी या संघ. कदाचित मी म्हणेन एका साईडने पोंडेवाडी संघ म्हटला तर सुदामचा संघ आहे आणि दुसऱ्या साईडने पाहायला मिळतोय नाथखोळा जांभूळवाडी म्हटला तर SK अर्थात सुरेश केवारीचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला देऊया लाख शुभेच्छा. शोध गुड गेम, शोध क्वालिटी क्रिकेट,
षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं प्रगती पथावरती आहे. गोलंदाज प्रमुख तुम्हाला पाहायला मिळतात. वेगवान तेज तर्रार गोलंदाजी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये हाताळली जाते. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि पाहता षटक क्रमांक दुसरं देखील संपन्न झालंय आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना पोंडेवाडी संघ जाऊन पोहोचलाय 2 बाद 5 या धाबासंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये धाबा होत्या अवघ्या फक्त 3 आणि 2 महत्त्वाचे विकेट. परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं तर इथून प्रमोदनं भरपूर चांगली गोलंदाजी केली. 3 विकेट आणि 2 धावा फक्त खर्च केल्यात. परंतु षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती नातकुळा जांभळवाडी टीमची एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं एक ऑलराऊंडरचा खेळाडू सध्या तरी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती हरीश आलेत. छोटा वयाचा खेळाडू परंतु त्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती भरपूर नाव गाजवले आणि तोच सध्या तरी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हरीश आलेत. तर विनायकजी घोरे यांचं कौतुक करेन, संपूर्ण टीमचं मी कौतुक करेन. काय जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आली आहे आणि आज मात्र स्वतः त्या ठिकाणी मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील आणि स्क्वेअर पंच पाहायला मिळतं तुम्हाला त्या ठिकाणी. विष्णू सर असतील यावेळेस कोलटपाचा बॉल खोदून काढलाय मिड विकेट रिजनला. वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि सध्या तरी पोंडेवाडी टीम मी म्हणेन 2 षटकामध्ये धावा येत नाहीयेत आणि कदाचित तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात आणि तिसऱ्या षटकामध्ये पकल्याच बॉलवरती या 2 धाबा आल्यात. या 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचली 7 धाबा धावफलकावरती. सध्या तरी पोंडेवाडी टीम मी म्हणेन पाकपुडल्या नेऊन टोपल्या प्रॉपर मिडल झाला नाहीये आणि लॉंग ऑनला टीपला जाहील देईल. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज पोंडेवाडी टीमचा रवी बागटोडगाव. हे देखील चांगली मॅच होईल याच्यात मात्र शंक नाही आहे. पाठीमागचा सामना आपण बघला 41 धाबा दाफलकावरती कंप्लीट करायचा होता परंतु शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना आपण बघला. 2 बॉलमध्ये 1 धावसंख्येची गरज असताना वाक्यानं जगीची गोलंदाजी सध्या तरी आपण बघली ऐनावाडी टीमचे. परंतु बॅड लक हार्ड लक टीम ऐनावाडी हा संघ 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज असताना देखील तो सामना जिंकला. बळवंत नगर टीमने तो सामना जिंकला. यावेळेस आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर आउट कटर पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर बरोबर बाहेर वळण घेणारा बॉल. इथे डॉट बॉलची सांगता केली गोलंदाज हरीशनं. कमी वयामध्ये या गोलंदाजानं भरपूर वेळा मी म्हणेन मानादो सिरीज त्याच्या नावावरती पाहायला मिळतात परंतु आज मात्र या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. व्हॉट अ परफॉर्मन्स. सध्या तरी मी म्हणेन पोंडेवाडी टीमच्या प्रत्येक बॅट्समनला डॉमिनेट करतो. काय जबरदस्त गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लेफ्ट राऊंड द विकेटने गोलंदाजी केली जाते. सातत्याने 2 चेंडू त्याने डॉट फेकलेत. यावेळेस पुन्हा एकदा तिसरा चेंडू देखील डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं फटका एक्झिक्युट केले परंतु वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि कदाचित मी म्हणेन ॲक्युरेट थ्रो आला असता तर मैदानाच्या आतमध्ये चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु या 2 धावा मिळतात. या 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. 9 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद झालेत आणि सध्या तरी गणेश आणि त्यांच्या साथीने सुदाम हे 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. 3 फलंदाज लवकर बाद झालेत परंतु आता गणेश आणि सुदामवरती जबाबदारी यावेळेस बॅटची लिडिंग एज एस्टनच्या पाठीमागे विकेट किपर चूक करतो आणि चुकीची नजाकत या ठिकाणी पाहायला मिळाली. कदाचित धाव मिळेल. एक धाव सध्या तरी संघर्ष करते पोंडेवाडी टीम. षटक क्रमांक 3 देखील झाले कंप्लीट आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना पोंडेवाडी संघ जाऊन पोहोचलाय 3 बाद 10 धाबा दाफलकावरती. चला पंच त्यांना वॉर्न करा. चला नातकुळा जांभूळवाडी टीम आपण लगेचच मॅच स्टार्ट करा. मॅचचा रिदम तुम्ही तोडू नका. 18 बॉलमध्ये फक्त धावसंख्या बनवली 10 धाबा दाफलकावरती परंतु या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेस आणि त्यानंतर 5 षटकांमध्ये तुम्हाला
नवीन 5 गोलंदाज वापरावे लागतील हे देखील लक्षात असू द्या. आणि बॅटिंग करणारी टीम हाईट फॅक्टरसाठी फक्त तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल हे देखील लक्षात असू द्या. चौथ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज तयार. राहुल पहिलाच बॉल वेगाने टाकलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला फाटवलाय. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतील का परंतु सरळ नाकार दिलाय. थ्रो पैकी थोडीशी खराब आहे आणि पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि पंचाने टेक्निकल रूम मध्ये हा निर्णय सोपवलाय. दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही हे देखील चेक केलं जाईल. एक धाव कंप्लीट वेगाने कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले होते फलंदाज गणेशनं परंतु पॉपिंग रेसमध्ये खेळाडू सुखरूपपणे पोहोचलेत की नाही हे आपण चेक करूया. कारण ही स्पर्धा आपण पाहतोय दोन कॅमेरामॅनने ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण पाहतो सध्या तरी पाहतोय चला आमच्या कॉम्बॉक्समध्ये दोन्ही 12th मॅन या ठिकाणी जॉईंट आहेत आणि बरोबर इथे आपण पाहायला गेला तर अगदी ट्रॉफी की बरोबर होती परंतु त्या ठिकाणी टेक्निकल रूममध्ये या ठिकाणी चेक केलं जात आहे. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न त्याने केलेत. गणेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं सुद्धा तरी तो काम करत असताना पाहायला मिळतोय परंतु पॉपिंग क्रीजमध्ये खेळाडू सेफ आहेत की नाही हे चेक केलं जात आहे. फार क्लोज निर्णय या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुद्धा तरी पोंडेवाडी टीम म्हणत असेल की गणेशची विकेट नाही आली तर बरी होईल कारण गणेशच्या बॅटमधून सातत्याने चांगला धाबा येतात. 4 बॉल तो खेळला आणि त्याच्या बॅटमधून 3 धाबा जरूर आलेत परंतु 2 खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये टिकून बसले तर 40 पेक्षा जास्त धाबा ते बनवू शकतात. खरं तर पोंडेवाडी टीम म्हटली तर एक नौका संघ आहे. त्यांना देखील त्यांच्या टीमला देखील दाद द्यावी लागेल. आमच्या टेक्निकल रूममध्ये आमच्या ऑफिशियल अपडेटर बाला बसमासर या ठिकाणी चेक करतात. फार क्लोज निर्णय या ठिकाणी ॲक्युरेट आपण थ्रो पाहतोय आणि इथून चला खेळाडू सेफ असतील. 2 धावा कंप्लीट आहेत. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदल होईल. 12 धावा आफ्रिकावरती स्कोर ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती या बॉलिंग ट्रॅकवरती राहुल तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात परंतु अजूनही या षटकातील 5 चेंडू शेष आहेत. समोर फलंदाज गणेश राईट नंबर द विकेट. यावेळेस क्लीन बोल्ड दांड्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय इतका जवाब पत्र देत असताना गोलंदाज इथे पाहायला मिळतात राहुल आणि राहुलने इथे दांडी गोल केली आहे. फलंदाज बाद. चार फलंदाज बाद झालेत. पूर्णपणे पोंडेवाडी टीम मी म्हणून बागपूरला ढकलली आहे. नातकुळा जांभूळवाडी टीम म्हटली तर कशळी विभागामध्ये त्यांचा बोलबाला चांगला राहिला आहे आणि आज मात्र बदलापूरच्या नगरीमध्ये खेळण्यासाठी ते सज्ज झालेत. खरं तर त्यांचं मी कौतुक करीन. वेळेवरती आलात. जेव्हा जेव्हा कशळी विभागामध्ये स्पर्धा होत असते ना तेव्हा नातकुळा जांभूळवाडी टीम वर्चस्व गाजवत असते प्रत्येक टीमवरती परंतु आज सध्या तरी पोंडेवाडी टीमवरती ती देखील वर्चस्व गाजवतीये. म्हणजे आपला कायम दबदबा त्याने कायम ठेवलाय. पुढे तर तयार राईट मोद विकेट. समोर फलंदाज न्यू बॅटर सचिन. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल तेज तर्रार वेगवान. इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे. इथे पंचांचा फिंगर अप यस उंगली उठी तर दुर्घटना घटी. आणखीन एक फलंदाज होईल बाद. सचिन बॅक टू द डगआउट. त्या ठिकाणी सचिनला देखील स्वस्तात परतावं लागलं. कदाचित वेगवान बॉल होता. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पडल्यानंतर आडवा बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता सचिनचा पण तो बॅटची आतमधली कडा आणि बरोबर एस्टनच्या पाठीमागे विकेट किपर कुठल्याही प्रकारची चूक न करता बरोबर त्यांनी झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नेट नंबर 7 वरती संकेत आलेत आणि त्याच्या बरोबरीने तुम्हाला पाहायला मिळतील सुदाम ज्याने 7 बॉल खेळलाय आणि त्याच्या बॅटमधून फक्त आणि फक्त 2 धावा आल्यात.
यावेळेस कोल्हा टप्पाचा बॉल पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे, परंतु इथून आता बॅटच्या आतमधली खेळा आणि तिकडे फक्त मिळेल सिंगल डाव. या ठिकाणी सुदामला सध्या तरी स्ट्राईक एंडवरती आणलं जात आहेत. बराच काळ का होईना परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती सुदाम होता. ज्या पद्धतीनं पाण्यातून मासा बाहेर पडावा ना आणि तो तडफडावा ना आणि तशाच पद्धतीनं सध्या तरी स्ट्राईक एंडवरती सुदाम येण्याचा प्रयत्न करत होता आणि ते सध्या तरी संकेतनं केलंय. संकेतनं त्याच्या बॅटमधून एक धाब आली आहे आणि सध्या स्ट्राईक एंडवरती सुदामला आणलंय. 13 धाबा फलकावरती आहेत. यावेळेस आपण पाहतोय बॅटची लिडिंग आहे, जिथे आपण पाहतोय यस्टनच्या पाठीमागे विकेट किपरने केलेली चूक आणि बॉल सरळ चाललाय लॉंग स्टॉपला. मिळेल हा नशिबाचा चौकार पोंडेवाडी टीमला. बायच्या स्वरूपात धाबा मिळतील 4. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस संपन्न करणार आहोत. एका साईडने ओमसाई खडकी या संघ तर दुसऱ्या साईडने पाहायला मिळेल वांगणी विभागातील कोथेरेवाडी या संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टननी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी टॉस संपन्न केला जाईल. ती देखील मॅच तुम्हाला 5 षटकांची राहील हे देखील लक्षात सुद्धा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती केली की लवकरात लवकर या. षटक क्रमांक 4 यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय अगदी मोठा फटका खेळलाय सुद्धा फलंदाज. स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतात सुदाम आहेत. खरं तर सुदामने आतापर्यंत जास्त चेंडू तो खेळला आणि त्याच्या बॅटमधून फक्त 2 धाबा आल्यात. दफलकावरती पाहायला मिळतील 17 ऑन बोर्ड. 17 धाबा दफलकावरती. शेवटची ओव्हर आहे. चला स्पीडअप करा नाथखोळा जांभूळवाडी टीम. कुठल्या प्रकारचा वेळ विलंब तुम्ही करू नका. टाइम इज मनी. खरं तर वेळी कोणासाठी थांबलेल्या नाही आहे आणि उभ्या आयुष्यामध्ये कोणासाठी थांबेल देखील थांबणार देखील नाही आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज रोहन आलेत. 24 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 17 धाबा दाफलकावरती आहेत. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये किती धाबा येतील एखादी इनिंग चांगली साकारावी लागेल. सुदाम आणि त्याच्या साथीने संकेत या दोन्ही खेळाडूंना खरं तर आता महत्त्वाची इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागणार आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि समोर फलंदाज संकेत ऑन स्ट्राईक आहेत. शॉर्ट लेन वेगाने बॉल टाकला परंतु ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. पंचाने दंडित केलाय. पगलाच बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावलेले एकाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्येमध्ये बदल होईल. 18 धाबा दाफलकावरती. धाबा कशा उद्या परंतु धाबा येणं गरजेचं आहे. सध्या तरी पोंडेवाडी टीम हेच म्हणत असेल. एखाद दुसरा मोठा फटका आला तर धावसंख्या चांगली उभारू शकतो आणि सध्या तरी संकेतचा तोच प्रयत्न आहे आणि मी म्हणेन सध्या तरी पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर लेंथ आणि लाईन मैदानाच्या आतमध्ये व्यवस्थित गोलंदाज टाकत नाही आहे आणि त्याचा सध्या तरी परिणाम मी म्हणेन नाथखोळा जांभूळवाडी टीमला भोगावा लागलाय. या 2 धाबा मिळतील. 2 धाब्याच्या मदतीनं 19 धाबा दाफलकावरती. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल शफल झालेत. मिड विकेट रिजनला वेगाने क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचलेत. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि आम्ही नेहमीच म्हणतो ना एका ट्रॅकवरती 2 गाड्या अपघात तर होणारच. फलंदाज होईल बाद. सुदाम बॅक टू डग आउट. चला या ठिकाणी पंचांचा रिव्ह्यू आमच्यापर्यंत पोहोचला. कदाचित दोन्ही खेळाडू दोन्ही बॅट्समनना पॉपिंग क्रेजवरती क्रॉस झालेत की नाही हे चेक केलं जातं आणि आमच्या टेक्निकल रूममध्ये बाला भस्मा काही क्षणातच तुम्हाला चित्र दाखवतील आमच्या ऑन स्क्रीनवरती. आपण पाहतोय व्यवस्थित थ्रो गोलंदाज रोहननं देखील पकडला आणि चेंडू पकडून सरळ डायरेक्ट इथे स्टन लागत असताना चला ठिकाणी सुदाम फलंदाज बाद असणार आहे. दोन्ही पॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही खेळाडू क्रॉसिंग झाले त्यामुळे सुदामला इथे विकेट सोडावी लागणार आहे. 6 फलंदाज बाद झालेत. 20 धाबा दाफलकावरती. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस संपन्न करतोय. ओमसाई खडकी आणि त्याच्या अगेन्स्ट कोथेरेवाडी. 2 टीमच्या कॅप्टननी आमच्या टॉस बॉक्समध्ये लगेचच या ठिकाणी टॉस संपन्न केला जाईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. नेट नंबर 7 वरती मनोहर आलेत. वेगवान तेज तर गोलंदाजी सध्या तरी रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते.
वेगवान बॉल इथे आपण पाहतो पाचची लिडिंग एज फर्स्ट स्लिप मध्ये एक धाव कंप्लीट आणि कदाचित मी म्हणेन फर्स्ट स्लिप मधून चेंडू ट्राबल झाला असता तर थर्ड मान रिझनला हा चौकारच पाहायला मिळाला असता कारण आउटफील्ड इतकी फास्ट आहे ना चेंडू पडल्यानंतर प्रचंड वेगाने सरळ सीमारेषेचा पार होतो. खरं तर भरपूर चांगलं मैदानावरती आपण पाहतोय नाईटची स्पर्धा भरवण्यात आली आहे. सन्माननीय विनायकजी गोरे खरं तर यांना देखील यांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. नाईटची स्पर्धा भरवणं इतकं सोपं नाही आहे त्यासाठी प्रचंड खर्च करावा लागतो आणि सध्या तरी विनायक गोरेनं ते करून दाखवलं आहे. संपूर्ण टीम त्यांच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळतील आणि शिळंदवाडीकरांचं देखील मी कौतुक करीन. अगदी विनायकजी गोरे यांच्या विश्वासाला तडा न जाता त्यांच्या बरोबरीनं खरं तर नेहमीच ते पाठिंबा देतात. आज चौथी रात्र आणि चौथ्या रात्री आपण मध्ये या ठिकाणी पाहतोय. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मोबाईलमध्ये नेटवर्कचा वापर आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कचा वापर होता फलंदाज मनोहरचा परंतु त्या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात फलंदाज चला ठिकाणी आपण पाहतोय मनोहर ऑन स्ट्राईक आहेत. अगदी आपण पाहिलं गेलं तर इथून पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न होता मनोहरचा. संकेतला स्ट्राईक देण्याचं काम सुद्धा तरी मनोहर करत होता परंतु आपण पाहतोय सुद्धा तरी ॲक्शन रिप्लेमध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये हेच चित्र आपण पाहतोय. आणि इथे फलंदाज बाद असणार आहे. चला संकेत या ठिकाणी फलंदाज बाद. चला या ठिकाणी टॉस बॉक्स मधून एक गुड न्यूज आली. ओमसाई खडकी टीमने इथे टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण दिले ते कोथिरवाडी टीमला. त्या मॅचसाठी देखील दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. आम्ही देखील ओमसाई खडकी या टीमकडनं सातत्याने बिलॉंग करतो आणि आज मात्र आमचा संपूर्ण संघ मैदानावरती खेळतोय. आज संपूर्ण वर्षभरामध्ये जे आम्हाला खेळाडू मिळाले देखील नव्हते आणि ते खेळाडू आज आम्हाला या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतील. पुण्यात तयार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोहर आहेत. यावेळेस स्ट्राईक एंडवरती इथे आपण पाहतोय शेवटचा बॉल शेष टुकू. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅट पासून लांब ठेवलं आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता केली आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता करत असताना पाहता पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना पोंडेवाडी संघ जाऊन पोहोचलाय 7-21 धाबा फलकावरती. येणारे 30 बॉल आणि विजयासाठी 22 धावसंख्येची गरज. तीस बॉल मध्ये विजयासाठी 22 धावसंख्येची गरज आहे. नातकुळा जांभूळवाडी टीम. चला मैदानाच्या आतमध्ये लगेचच दोन खेळाडू दाखल करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. चला पोंडेवाडी टीम जास्त वेळ न घेता आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे.
चला पिंपळवाडीचा तुकाराम जुगरे यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावा. आमचे छोटे बंधू तुषार रागीवला तुमची वाट पाहत आहेत, त्यामुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर पिंपळवाडीचा तुकाराम जुगरे आपण लगेचच यावं. चला नाथकोळा जांभूळवाडी टीम 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत. 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. कदाचित लो स्कोरिंगची मॅच आहे आणि मगाशीच देखील उल्लेख केला प्रकाश भला सरांनी की जेव्हा जेव्हा लो स्कोरिंगच्या मॅचेस होतात ना तेव्हा तेव्हा तुम्हाला हाय व्होल्टेज हे सामने सातत्याने पाहायला मिळतात. आणि आम्ही नेहमीच म्हणतो ना अगदी कोणतीच धावा संख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आहे. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पोंडेवाडी टीम 22 धावांचा इथे संरक्षण करायचं आहे. मग तो संघ सहजासहजी हा सामना सोडणार नाही आहे. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नाथखोळा जांभूळवाडी या टीमचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. चला मैदानाच्या आतमध्ये बॉलची पूर्तता करा. ऑफिशियल पंचांचा कॉल येतोय. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हरीश आणि त्याच्या साथीनं रोहिदास तुम्हाला पाहायला मिळतील. दोन्ही खेळाडू चांगले आहेत, दोन्ही खेळाडू मातोकोर आहेत. दोन्ही खेळाडूंची चर्चा भरपूर राहिली आहे. जेव्हा जेव्हा कौशल विभागामध्ये स्पर्धा होत असतात तेव्हा तेव्हा मात्र अगदी रोहिदास आणि त्याच्या बरोबरीने तुम्हाला पाहायला मिळतील हरीश. हे दोन्ही खेळाडूंना चांगली टेनिस क्रिकेटच्या पटलावरती त्याने नाव चांगलं त्याचं कोरलं आहे. जेव्हा जेव्हा नाथखोळा जांभूळवाडी टीम संकटात सापडते ना तेव्हा तेव्हा लेफ्ट हँडेड फलंदाज तुम्हाला रोहिदास अगदी हरीश आणि त्याच्या बॅटमधून सातत्याने चांगल्या धावा येत असतात. परंतु स्ट्राईक एंडवरती इथे पाहायला मिळतील हरीश आणि त्याच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळतील नॉन स्ट्राईक एंडवरती रोहिदास. पकलं पावरपेचं षटक ओव्हर नंबर 1 मध्ये आलेत गोलंदाज सचिन. परंतु समोर लेफ्ट हँडेड फलंदाज हरीश. पगलाच बॉल इथे आपण पाहतोय क्लीन बॉल. दांडा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, हम भी किसी से कम नहीं. हेच मैदानावरती सांगत असताना पोंडेवाडी टीमचा गोलंदाज सचिन केलाय कमबॅक आणि पगलाच बॉलवरती गोल्डन डकची शिकार फलंदाज हरीश. बॅट आउट. सध्या तरी आमच्या मुख्य व्यासपीठावरती पोंडेवाडी टीमचे समर्थक आहेत आणि सध्या तरी या मॅचचा ते भरपूर आनंद घेतात. त्यांना माहिती इथून 22 धावांचा पाठलाग करायचा. पगल्याच बॉलवरती विकेट आली आहे. जशी जशी मॅच क्लोज होईल ना तसे मात्र इथून खरंतर पोंडेवाडी टीमचे समर्थक हे तुम्हाला एन्जॉय करत असताना पाहायला मिळतील. आज मात्र पोंडेवाडी टीमनं ही स्पर्धा खेळण्यासाठी एन्जॉय विथ एंटरटेनमेंट असंच म्हणावं लागेल. कारण 22 धावांचा पाठलाग करत असताना लेफ्ट हँडेड फलंदाज हरीश पगल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड झालाय. सचिननं भरपूर चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. अशी वाखाने जोगीची गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये हाताळावी लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. युनिट नंबर 3 वरती रोहन आलेत. समोर फलंदाज रोहन आहेत. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. लो स्कोरिंगची मॅच आहे. परंतु समोर रोहन याबल साडवा बॅटने फोड करायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर शरीरावरती जाऊन उधळलाय आणि कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही आहे. आणि कदाचित मी म्हणेन नाथखोळा जांभूळवाडी टीम सध्या तरी इथे दबावाखाली खेळतीये. मी तुम्हाला सुरुवातीला देखील चर्चा केली की पोंडेवाडी टीम ही सहजासहजी हार मारणार नाही आहे. 30 बॉलमध्ये जरी 22 धावा बनवायच्या आहेत ना तरी देखील पोंडेवाडी टीम हा सामना कदाचित 3ऱ्या षटका किंवा 5व्या षटकामध्ये सामना पोहोचवतील याच्यात मध्ये शंका नाही आहे. पुन्हा तुम्ही पाहतोय शॉट ऑफ मेडावरून अगदी वेगाने पोहोचलेत क्षेत्ररक्षक. लॉंग अपमध्ये होते. 1 धाव मिळेल. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलंय फलंदाज रोहननं. इथे धाव मिळेल 1. एकाच्या मदतीनं इथून श्रीगणेशा देखील केलाय नाथखोळा जांभूळवाडी टीमनं. परंतु न्यू बॅट सध्या तरी तो नॉस्टा गेंडवरती होता रोहिदास आणि सातत्याने रोहिदासच्या बॅटमधून धावा येतात. परंतु समोर रोहिदास आहेत, एक हार्ड हिटर आहे. त्याच्या बॅटमधून सातत्याने चांगला धावा येत असतात. रनवेमध्ये थोडासा अडथळा आणि समोर फलंदाज रोहिदास एक मोठ्या शैलीचा खेळाडू. त्याच्या बॅटमध्ये जर चेंडू कन्वर्ट झाला तर कदाचित तुम्हाला आउट ऑफ पाहायला मिळेल. परंतु यावेळेस वेगवान तेज तर्रार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि इथे आपण पाहतोय
थर्ड अंपायरची मागणी सध्या मैदानाच्या आतमध्ये केली या पंचाने. तिथे आपण पाहतोय सध्या तरी फलंदाज रोहिदास आहेत आणि रोहिदासला थोडीशी शंका आली आहे गोलंदाज सचिन वरती. आणि तिथे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये विनायक गोरे तुम्हाला पाहायला मिळतील. चला या ठिकाणी फलंदाज सेफ आहेत. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे आणि तिकडे डॉट बॉलची सांगता केली आहे. गोलंदाज सचिन डॉट बॉल आलाय. एक धाव फलकावरती. फुल टॉस बॉल आणि यावेळेस आपण पाहतोय मिड विकेटला संपूर्ण क्षेत्र खाली. त्याला पाठवलंय सरेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नाथकुळा जांभळवाडी टीमचा रोहिदास म्हणतोय हम भी किसी से कम नाही. त्याच्या बॅटमधून आलाय 22 धावांचा पाठला करत असताना पहिला षटकार. मी तुम्हाला अगोदरच उल्लेख देखील केला की रोहिदास जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत नाथकुळा जांभळवाडी टीम हे वर्चस्व गाजू शकते. यावेळेस कोळडप्पाचा बॉल फक्त सन्मान द्यायला भाग पाडले आणि कदाचित या अगोदरचा चेंडू फुलटॉस होता. जर शॉर्ट ऑफ लेन किंवा गोल्ड लेन स्पॉटचा बॉल असता तर धाबा त्या ठिकाणी 6 पाहायला मिळाला नसता. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व दिलं जात नाही आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. स्कोर इन द बोर्ड 7 धावा धावफलकावरती. आता समीकरण राहिले येणारी 24 बॉल आणि विजयासाठी अवघ्या 15 धावसंख्येची गरज. 24 बॉलमध्ये 15 धावा डिफेंड करावा लागतील जर पोंडेवाडी संघाला सामना जिंकायचा आहे. तर इथून लेंथ आणि लाईनवरती सध्या तरी गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मध्ये आलेत. पगल्या बाबरेच्या षटकामध्ये सचिननं भरपूर चांगली कमबॅकिंग केली होती. सुरुवातीला 4 चेंडू भरपूर चांगले टाकले आणि त्यानंतर 5व्या चेंडूवरती थोडासा मार पडला आणि तिथून शेवटचा बॉल देखील फलंदाज रोहिदासला सन्मान द्यायला भाग पडला. प्रॉपरली वर्कर होता आणि कदाचित मोठा फटका खेळला असता तर चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. क्लीन बॉल होऊ शकलं असतं. परंतु रोहिदास तितकाच एक छान खेळाडू आहे आणि त्यांना माहिती आहे सामना कसा जिंकवायचा आहे, पुढं कसा घेऊन जायचे आहे. सध्या तरी बॅटिंगच्या जोरावरती हा सामना जिंकू शकतोय नाथकुळा जांभळवाडी टीम. आणि मी म्हणेन त्या अगदी शॉर्ट मिड ऑफमध्ये सुदाम ज्याने 10 चेंडू खेळला होता आणि फक्त 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेन इथे 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फक्त बॉलला दिशा दिली आहे. कट केलाय. स्क्वेअर लेगचा फटका भरपूर चांगला. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धन 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 करत सीमा पार रोहिदाच्या बॅटमधून आणखीन एक देखील स्ट्रोक चौकार. पूर्णपणे आता इथून सामना खोला गेला. इथून देखील सुनील शॉट मिडॉनवरून वेगाने पोहोचलेत. गोलंदाज रोशनवरती परंतु थोडासा कान मंत्र देत असताना अगदी मिळेल फक्त सिंगल धाव. सिंगल आणि डबलनं धाव देखील आली तरी देखील मी म्हणेन सामना जिंकू शकतोय नाथकुळा जांभळवाडी टीम. आणि मी मगाशी देखील विकी भाऊ चर्चा केली की जे आम्हाला वर्षभरात खेळाडू मिळाले नव्हते ते आज मात्र या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतील. खरं तर कल्पेश शागिलू असतील, सागर निरगुडा असतील, त्यानंतर अनंता निरगुडा असतील, रोहिदास निरगुडा असतील, संपूर्ण निरगुडा परिवार या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे ओमसाई खडकी टीममध्ये. आणि आज त्यांचा देखील चांगला बोलबारा राहील. परंतु शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याला पाठवले सरेल डीप फाईनला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन डाबा मिळतील 4. का बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रोहन करतोय. 4 बॉल तो खेळला आणि त्याच्या बॅटमधून 6 धाबा आल्यात. जणू काय आता मॅच पूर्णपणे खुली झाली आहे. 20 बॉल शिल्लक आहेत आणि फक्त 5 धावसंख्येची गरज. 17 धाबा धावफलकावरती आहेत. लो स्कोरिंगची मॅच इथे आपण पाहतोय. ओ रिव्हर्स फटका भरपूर चांगला आहे. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. परंतु
बाट आणि बॉलचा वापसी संपर्क आणि बॉल सरळ चाललाय. थर्ड मानला धन 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 करत सल्लगचा दुसरा चौकार इथून रोहनच्या बाट मधून आलाय. धावसंख्या इक्वल 21 धावा फलकावरती. आता येणारे 19 बॉल आणि विजयासाठी फक्त आणि फक्त एका धावा संख्येची गरज. क्या बात आहे, क्या बात आहे. सध्या तरी आपण पाहतोय रोहिदास आणि त्याच्या साथीने रोहन हे दोन्ही खेळाडू भरपूर चांगले बॅटिंग करतात. 22 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या इक्वल आहे. एक धावसंख्येची गरज आहे. हो यावेळेस आपण पाहतो हलक्या हाताने टाप केलंय. कुठल्या प्रकारची धाव न घेणं पसंत केलंय परंतु डायरेक्ट हिट इथे आपण पाहतोय. पॉपिंग क्रेज मध्ये कदाचित खेळाडूतून रोहन पॉपिंग क्रेज मध्ये सेफ नाही आहेत आणि त्याने मैदान सोडले. फलंदाज बाद. इथून ओव्हर झाली कंप्लीट. 12 बॉलमध्ये 21 धावा फलकावरती बनवल्यात. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी फक्त एका धावसंख्येची गरज आहे. परंतु इथून आता सध्या तरी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज गणेश आलेत. 18 बॉल आणि विजयासाठी एक धावसंख्येची गरज आहे. चला माझा रिझम तुम्ही तोडू नका कारण 18 बॉलमध्ये एक धाव बनवणं अगदी सहजा सोपी आहे. समोर फलंदाज रोहिदास आहेत. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पागलेत. मात्र त्याने चित्र पालटले. परंतु इथून आता नातखुळा जांभळी टीम एकच म्हणत असेल या मॅचमध्ये 18 बॉलमध्ये एक धाव बनवायची आहे. त्यामुळेच काही काय इथून आता संयमानं शांततेने खेळ करावा लागेल. 18 बॉलमध्ये फक्त सिंगल धावसंख्येची गरज. यावेळेस आडवा बॅटने फोड केलाय. चेंडू खाली वेगाने शतरक्षक पोहोचलेत आणि इथून संपवलाय फलंदाज. आपण पाहतोय रोहिदास बॅक टू द डगआउट. भरपूर चांगली झेल टिपली या ठिकाणी. 3 फलंदाज बाद झालेत आणि कदाचित मी म्हणेन पोंडेवाडी टीमच्या 40 पेक्षा जास्त धावा असताना तर मॅचमध्ये भरपूर मजा आली असते. परंतु 22 धावा लो स्कोरिंगचे मॅच आणि आम्ही नेहमीच म्हणतो ना अगदी कोणतीच धावा संख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आहे. परंतु बॉल जास्त आहेत आणि धावा फारशा कमी आहेत. त्यामुळे इथून 99% हा सामना मी म्हणेन नातखोळा जांभळवाडी टीमच्या वतीने पाहायला मिळतो आहे. कारण 17 बॉल आणि एक धावसंख्येची गरज. एखादा बॉल मिस जरी झाला विकेट किपरने देखील तो बॉल मिस केला तर तरी देखील एक धाव ती होऊ शकते. परंतु तिथून गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. कदाचित कंबर कसाची गोलंदाजी गणेशला करावी लागणार आहे. 17 बॉल 1 ची गरज. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. आडवा बॅटने फोड केलाय. क्रिकेटमधील सर्वात सेफ झोन फटका स्टेट अँड ड्राईव्हचा आणि बॉल सरळ सीमा पार. धावा मिळतील 4. विजय स्ट्रोक. फलंदाज आपण पाहत होता स्ट्राईक एंड वरती प्रमोद आणि प्रमोदच्या बॅटमधून आलाय. विजय स्ट्रोक चौकार. आणि इथून पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीमध्ये नातखोळा जांभळवाडी हा संघ दाखल झालाय. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. हार्ड लक टीम. पोंडेवाडी हा संघ कदाचित 30 बॉलमध्ये 21 धावा दाफलक्यावरती 22 धावांचा पाठलाग करायचा होता. लो स्कोरिंगची मॅच होती परंतु सहजासहजी ती मॅच जिंकली आहे नातखोळा जांभळवाडी टीमनं. त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी बेस्ट ऑफ लक. आणि कॉम्बॉक्समधून कोरिया परिवर्तन आणि ऐकूया व्हॉइस ऑफ मुरबाड अत्यंत आमचे जवळचे मित्र आणि ज्याने कमी वयामध्ये आपलं भरपूर नाव चर्चेत आणलं आहे प्रकाश भला सरांचा आभास. थँक्यू सो मच.